जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल तुटवड्याची झळ जिल्हा परिषदेच्या 102 रुग्णवाहिकांना होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेकडून खबरदारी घेतली जात आहे। इंधन संकटाचा परिणाम अत्यावश्यक सेवांवर होणार नाही यासाठी NRHM मधून निधीची व्यवस्था केली। डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार प्रशासनाची खबरदारी वाढली। नंदुरबार जिल्ह्यात इंधन तुटवड्याची समस्या अधिक गंभीर होताना दिसत आहे। विशेषतः डिझेलच्या कमतरतेमुळे मोठ्या वाहनांसमोर अडचणी निर्माण होत असून त्याचा परिणाम अत्यावश्यक सेवांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या 102 रुग्णवाहिका सेवेसाठी डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत। रुग्णवाहिका सेवेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले असून प्रत्येक तालुक्यातील पेट्रोल पंपांवर रुग्णवाहिकांसाठी डिझेल उपलब्ध ठेवण्याच्या सूचना तहसीलदार आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत। वाढत्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारीचे पाऊल उचलले जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत 102 ॲम्ब्युलन्स हे व्यवस्थितप्रमाणे चालू आहेत। कुठेही डिझेलचा कमतरता आपल्याकडे आढळून आलेली नाहीये। अजून त्यांना चालवण्यासाठी जे काही इंधन देयक आणि मानधन देयक लागते ते सुद्धा आम्ही आता NHM मधनं वितरित केलेलं आहे। तर कोणत्याही प्रकारच्या पेट्रोल किंवा डिझेलची कमतरता नाहीये आणि जर असेल तर त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार आणि BDOना सुद्धा सूचित करतो की ॲम्ब्युलन्सना आपल्याला प्रायोरिटी देऊन त्यांचं सुरळीत चालू राहिले पाहिजे याची खात्री त्यांना करायची।